तर आपण मॉलमध्ये गेले, तिकडे एक्झिट 3 निघाले होते. तर मेट्रो थ्रू परत एक्झिट 1 मधून निघाले आणि इकडून थेट आता आपल्याला सरळ जायचं आहे शेवटलो. कारण शेवटी डायरेक्ट वॉटर कॅनल लागतो. वॉटर कॅनल जो अलसेफ बी आहे आणि तळीच फायर शो बी आहे. आता सध्या उजाड आहे त्याच्यामुळे तर मला नाही वाटत आता होऊन तो अलसेफ फेरी घेऊ आपण, नंतर फायर शो पाहायला येऊ. आणि जर कधी आपल्याला तिकडे जाता त्याचा अंधार झालं तर मग पहिले फायर शो पाहून घेऊ, नंतर ते पाहू अलसीफ फिरायचं आहे की नाही फिरायचं आहे. कारण ते बी मोठी जागा आहे, फिरायला पण समजा नंतर बी येऊ शकतं तिकडे. तर चला पहिले वॉटर कॅनल जवळ जाऊ. तर म्हणली आपण अखेर शेवटी फायनली पोचली आहे अलसीफले. हे आहे मागे त्याची घरं आहे, म्हणजे ते जुने लोक कसे राहतात तेच ते आहे. आणि हे वॉटर कॅनल आहे, वॉटर कॅनलच्या समोर राहतो. त्याच्यामुळे आपण आता इकडे फिरून घेऊ, पहिले दाखवतो मी तुम्हाला काय आहे काय नाही. आणि इकडे काय इकडे हे बोट्स आणि ते राईड चालू आहे, असे छोटे मोठे डॉली की कॅपरी पण आहे चहा घ्यायसाठी. आपण चला पहिले मध्ये फ्री हो, कारण उजेड आहे अजून तर काही फायर ठेवले होणार नाही, नंतरच येईल रात्र झाल्यावर. पहिले मध्ये फिरून घेऊ. तर मित्रांनो तेल सापडायच्या पहिले हे जे पहा करायचं प्लॅस्टर नव्हतं करायला, दरवाजाचा कलर उडी जायला होता, बाहेर लाईट होते पण इलेक्ट्रिसिटी नव्हती याच्याकडे, कारण खांबे कुठे दिसत आहे मग बरोबर असे हाल होते. पण मग काय काही वर्षांनी तेल सापडलं मग ये ना बांधल्या बिल्डिंग तुम्ही पाहतात आहे. हेच कल्चर जे जुनं आहे ते दाखवलं आहे. हे त्याच्याकडे असं म्हणजे स्टोरेजसाठी, पाणी स्टोरेजसाठी हे वापरलं जात होतं. हे काय काही बी असो आपल्याला माहित नाही. हे त्यांच्या घराची रचना पहा कशी मस्त. आणि म्हणजे छोटंसं शहरासारखं आहे त्याचं, गावासारखं. हे हवा घराच्या आत बरोबर हवा खिडकी राहण्यासाठी हे असे टावर बनवलेले राहतात या घरामध्ये बरोबर. याला काहीतरी म्हणता मी वाचेल बी आहे, पण मग एक्झॅक्ट मला नाव आठवत नाही आता. आणि पाहो इथले कसं काय ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे एकदम पाण्यामध्ये बांध टाकलं समजाल मार्गाने. आणि आता सध्या या घरामध्ये पहा असे दुकानं लावले आहे ज्याच्यात कपडे टुरिस्टसाठी, म्हणजे अशा दुबईवरून घरी घेऊन जाऊ शकता अशा गोष्टी, जसं की परफ्यूम आहे, बॅग्स आहे, टॉईज आहे हे. आणि हे पहा वरती हे सजावट याच्यासाठी, हे बाकीचं सर्व राहतं रेग्युलर राहतं. हे फक्त हे लटकणं जे आहे हे नवीन लागले आहे त्या का बरं रमजान आहे ना आता चालू त्याच्यामुळे. तर चला आपण पुढे बी जाऊया. हे पहा इकडे जर आपल्याला क्रूज डिनरसाठी क्रूज पाहिजे असली क्रूज बी आहे इकडे. आणि हे एकाच बाजूंनी दुसऱ्या बाजूंनी समोरच्या बाजून क्रूज आहेच. हे समोरची बाजू कोणती माहिती आहे का तुम्हाला? हे गोल्ड सूपवाली बाजू आहे समोरची, म्हणजे गोल्ड सूप तिकडे राहून जातं. हे त्याच्यात थोड्याशा पुढे आहे आपण बरोबर. चला आता मध्ये फिरू आपण. आपल्याकडे म्हणजे ड्रॉइंग काढतात आणि इकडे ड्रॉइंगचं त्यांचं हे टिप्पणी स्केच पण काढून भेटतात, साधे स्केच पण काढून घेतात. पहा किती सुंदर काढले यांना. कधी यायचं असलं तर आपण अलसेफले जर आले तर यांच्याजवळून नक्की काढा, एकदम लाईव्ह काढता येते, एकदम हार्डवर्किंग माणूस आहे. तर कधी आले जर कधी कोणी दुबईला तर नक्की यांना भेट द्या. आणि तुम्हाला जर काढायचं असलं काढून घ्यायचं, एकदम मस्त माणूस आहे. मी त्यांच्याशी म्हटलं बोलला, ते साऊथ साईडचे असल्यामुळे त्यांना हिंदी येत नाही, पण ते इंग्लिशमध्ये त्यांना सांगा तुम्ही, नक्की एकदम तुम्हाला 100% भारी रिझल्ट भेटेल. तर चला आपण पुढे निघूया याच्यावर. किती मस्त दुकानं बनवले. हे जे वर आहे ना ते खजूरच्या पानापासून पाल बनवली रे ना, पाल म्हणजे जे काही म्हणतात टाकलाय ते समोरचं. आणि त्याच्या खाली मस्त पिवळे लाईट एकदम सर्वीकडे आणि सेम आहे बरं. मी तुम्हाला दाखवतो. आणि दुबईचे रेअरेस्ट स्टारबक्स जे आहे त्याची एक शाखा डीबी आहे आणि एक जे आहे ते कुठं आहे इबन बतुता मॉलले आहे. आता इथली शाखा मी तुम्हाला दाखवतो कशी आहे म्हणून.
का बरं रेअर आहे हे तुम्हाला ते पाहिल्यावर समजेल. आणि इथे हमको मिल चुका है बिल्लू बदमाश राऊंड पे फिलहाल तो. चला त्या स्टारबक्सला जाऊ पहिले. मी तर काही घेणार नाही बरं, म्हणजे धावतोय मी फक्त. यार तुम्ही काही बी म्हणा, पण तिकडे एक तो स्केच काढताना एक माणूस भेटला भारी. पेंटिंग्स पा किती भारी यार. हे तुम्हाला कोणाला इंटरेस्ट आहे नाही आहे मला नाही माहीत, बाकी मला या विषयात जरा आवड आहे. पहा तुम्ही किती भारी काढले आहे. हे पहा याचं विजन पहा तुम्ही एकदा. हे दुबई काय होतील काय आहे आज. हे यांचं घराचं स्ट्रक्चर पहा, दोघी बाजून काढलं आहे. मधली तूच कलिपा काढली त्याचं विजन. अरे इतलं सुंदर आहे हे झालं. अजून हे पहा हे किती सुंदर आहे. याच्या प्राईस बी तशाच आहे इकडे, पण तुम्ही पहा एकदम चालत्या माणसाला म्हणजे डोळे त्याच्याकडे फाकवले त्या. इथले भारी काढले ज्यांनी काढले पण. आणि प्रिंटिंगने पूर्णपणे पोर्ट्रेट म्हणजे स्केच काढले. स्केच म्हणजे काय म्हणते कॅनव्हासवर पेंटिंग काढले आहे सर्व छोट्या छोट्या अशा. आणि चहासाठी केटल्या केवढ्या भारी. मला आता पुढे जातो मी. हे पहा यांचं दुकानाच्या बाहेर किती मस्त लागलं. हे पहा इकडे काही कार्यक्रम करण्यात आला म्हणजे काही कार्यक्रम ठेवला आहे ना तो वाढी होतो. आणि त्याच्या बाजूलाच हे किती मस्त म्हणजे लाईटचं प्रोजेक्टर लावलं आहे. मग प्रोजेक्टर या भिंतीवर चालू राहिलं आहे. पाहचं जेव्हापासून मी आला आहे तेव्हापासून पाहतं असं यांची व्यवस्था आहे इकडे. एकदम पाहिले लोक येत आहे इकडे या गोष्टी. आणि हे भिंतीवर प्रोजेक्टरवाला सीन मी ना कम से कम 10 ते 12 जागी फिरला. तिकडे बी पाहिलं. तिकडे बी यांच्याकडे काय प्रोजेक्टर म्हणजे होलसेल भावात भेटताय काय माहिती नाही. बाकी हावाला सीन राहतो. हे पाय परफ्यूम काढले. परफ्यूम वॅक्स बी आहे आणि परफ्यूम लिक्विड बी आहे. त्यांच्या बाटल्या इतर. चला आपण आता जाऊ स्टारबक्सकडे. स्टारबक्स दाखवतो का हे मॅकडॉनल्ड्स बी पहाडी म्हणजे रेअरेस्ट मॅकडॉनल्ड्स म्हणू शकता तुम्ही. हे असं पुढे नशीनच ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये दिसतं अशा थीममध्ये. हे आहे मॅकडॉनल्ड्स. आता आपण स्टारबक्सकडे जाई राहिले. दुसऱ्याच गोष्टी सापडी राहिल्या. आता काय करून आता नक्की स्टारबक्सकडे थांब. यांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये ना मच्छीमाराचं बी काम लस म्हणजे जास्त कामगिरी यायची हेवी असल्यामुळे याच्या डेकोरेशनमध्ये पहा किती मस्त असं त्याचं डेकोरेशनमध्ये दाखवलं आहे की बुवा कल्चरमध्ये काय काय केलं आहे त्यानं. त्याच्या कल्चरमध्ये म्हणजे मागे हिस्ट्रीमध्ये काय काय केलं आहे त्यानं ते असं मस्त सजवलं इकडे. आणि हे पहा स्टारबक्सच्या जस्ट बाजूला हे चालू आहे एक बिल्डिंगवर मस्त लाईट शो. आणि बाजूलाच वॉटर कॅनलच्या जस्ट साईडलेच होय स्टारबक्स बी. आणि हा शो पण जर पाहायचा असेल तर हे पाय वेळावच्छा तरी व्हिडिओ काढ राहिले. चला आपण आता रिटर्न होऊया कारण तिकडे फायर शो बी पाहायचा आहे आपल्याला आणि घरी बी जायचं आहे. रात्र होते दिवस नाही उभे. हे मी जे म्हणतोय की वन ऑफ द रेअरेस्ट स्टारबक्स इन वर्ल्ड ते हेच आहे. जसं की तुम्ही पाहू शकता हे बा हे स्टारबक्स कसं आहे. असं कोणती फ्रँचायझी स्टारबक्सची अशी आहे पहा बरं ज्याच्यावर खजुराच्या पानाचं असं म्हणजे झोपडं बनवायला आहे. आणि अशा घरामध्ये हे एक आहे ना. अजून एक आहे दुबईकडे असे 2 आहे रे स्टारबक्स. एक आहे इवन बतुता मॉलमध्ये असंच. हे पहा आपण इकडून रिटर्न होऊ. हे पहा डेकोरेशन किती मस्त आहे. इकडून रिटर्न जायचं आहे आपल्याला. रिटर्न डायरेक्ट फायर शो पाहायला. पाय येताना इकडेच राजस्थानी हॉटेल आहे एक त्याच्या बाहेर पहा हे किती मस्त त्याची वेशभूषा घालताना बसले आहे आणि ते वादन काम करत आहे हळूहळू. अजून याच्यानंतर नाच गाणं चालली
तर हे त्याच्या हॉटेलचं म्हणजे मेन अट्रॅक्शन आहे. किती सुंदर बनवलं आहे पहा. मस्त असा हत्ती आहे, तिची राजे आहे, असं बनवायला आपलं इंडियन रेस्टॉरंट आहे राजस्थानी. बाई इकडे मस्त प्रिंटिंग होतं, त्याच्यामुळे आपण ना मस्त आपल्या याचं जे यूट्यूबचा लोगो असं मस्त टी शर्टावर प्रिंट करून घेतलं आहे. म्हणजे असे टी शर्ट्स आहे रेडियम प्रिंटिंग आहे, त्याच्यावर प्लेन याच्यावर करून घेतलं आहे मस्त प्रिंट एकदम भारी. आता आपल्या म्हणजे लोगोचं टी शर्ट प्रिंट झालं. आता इकडून आपण जाऊ तिकडे आडीमध्येच सापडी गेला भाऊ, म्हटलं चांगलं सापडलं. हे पहा किती मस्त, म्हणजे हे तर एकदम चिक्कावर आहे. आपण ना सिम्पल केलं आहे, शांत एक लोगो एक साईडला, बाकीचं काही नाही. चिक्काबरे कलर नाही वापरले आपण ना इथले. हे पहा किती मस्त वाटतंय आपलं नाव ॲड्रेस पेन्सिल. अगं छोटासा लोगो बनवायला मस्त आपण ना टी शर्ट बी भारी क्वालिटीचं एकदम मस्त मटेरियल आहे. 100% कॉटनवालं मटेरियल आहे, त्याच्यावरच होता म्हणजे प्रिंट आहे. त्याच्यामुळे चला इकडे बिल करू आणि हे लवकरात लवकर ट्राय करायचा प्रयत्न करू, जाऊ मस्त. तर आपण आपल्याला काहीच घेणं नव्हतं, पण ह्या थोडंसं फक्त स्टारबक्स दाखवायच्या नावामध्ये आपण तिकडे मार्केटमध्ये फिरले. रिकामचोट खर्च झाला आपला. टी शर्ट घी टाकला आपण ना, रिकामचोट खर्च म्हणजे ते काय पैसे असले की वय करत ते काही बी झालं खिशात. बरोबर टी शर्ट घेतलं, टी शर्टाच्या बाजूला एक गोष्ट दिसली मला, मी तुम्हाला दाखवतो. ते बी घी टाकली, तिच्यात बी ब्लॅक कलरची होती. मग एकदम मेरे मन को भयावाला काम होई जायला. अहो पा कसा दिसतो एकदम भारी लबुबू. तो घेतला एकदम भारी बामटा एकदम कसा पहिरालाय तो. हे घेतलं आणि आता आले परत जडून सुरुवात केली होती आपण ना अलसीत फिरायला तडी. तर आणि पाहू आता फायर शो झाला की मग घरी जाऊ. फायर शोचं एकदम फिक्स मला बी माहीत नाही काय काय नाही ते, कारण फर्स्ट टाईमच आला आहे आणि बाहेर पुढीच याची माहिती आहे बी नाही काय आहे काय नाही, काहीच खरं नाही आहे. पाहू थोडा वेळ वाट आणि नंतर मग निघू आपण आपल्या रूमसाठी. तर आता खूप वेळ झाला यार, मी लयच थांबलं इकडे, पण काही फायर वर्क पाहायला नाही भेटलं. आता केव्हा आहे काय नाही एक्झॅक्ट माहिती कोणाजवळच नाही आहे. एवढं माहीत आहे पण एक्झॅक्ट माहिती कोणाजवळच नाही. आपला टाईम होऊन गेला आहे, त्याच्यामुळे मग आपण काही थांबत नाही इकडे. आपण जाऊ मस्त मेट्रो स्टेशन आडून बुर्जुमान मेट्रो स्टेशन जवळ येतं आणि बुर्जुमानवरून डायरेक्ट आपलं डॅन्यूब मेट्रो स्टेशनला जाऊ. आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवू. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या हप्त्यात. तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.